नमस्कार मित्रमैत्रिणींनो. थॉट्स दॅट थ्राईव्ह या चॅनलवरच्या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपणा सर्वांचं स्वागत करते. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. किती सुंदर शब्दरचना आहे आणि हे गीत पण खूप छान गायलं आहे. तुम्ही नक्की ऐका. हा जो आनंद आहे तो सुगंधासारखा दरवळण्यासाठी आपण स्वतः आधी आनंदी असायला हवं. पटतंय की नाही? तर आपण आनंदी राहण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे आपण या चॅनलवर पाहतच आहोत. मी चांगल्या मार्कांनी पास झाले तर मला आनंद झाला. मला चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली तर मला खूप आनंद झाला. माझ्या घरात एखाद्या बाळाचा जन्म झाला, मला आनंद झाला आहे. अशी अनेक कारणं आहेत की त्यामुळे आपल्याला आनंद होतो. म्हणजे हा आनंद कशावर तरी अवलंबून आहे का? म्हणजे काहीतरी चांगलं घडलं, काहीतरी चांगली घटना घडली किंवा चांगली परिस्थिती माझ्यासमोर आली, माझ्या मनात फॉर एक्झाम्पल अगदी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर माझ्या मनासारखं झालं तर मला आनंद झाला, असं आपण म्हणूयात का? तर हो, थोड्याफार प्रमाणात हे तितकंच सत्य आहे. पण माझ्या मनासारखं झालं तर हा जो काय आनंद मला तेव्हा झाला तो क्षणिक आहे. पण जो कायम टिकणारा आहे, म्हणजे अशाश्वत नाही, तर त्या आनंदापर्यंत आपण पोचायचं कसं? तर त्याच्यासाठी म्हणजे जो कायम आनंद टिकतो त्याला काही वेळा आपण समाधान असं म्हणूयात. मानसशास्त्रामध्ये असं म्हणलं गेलं आहे की विचार, बोल म्हणजे शब्द आपण जे बोलतो आणि कृती आपण जी कृती करतो आणि त्यातून जी आपली स्मृतीमध्ये ज्या गोष्टी जातात आणि आपली वृत्ती तयार होते म्हणजे ॲटिट्यूड, या सर्वांचं जे मिश्रण म्हणून जी काय एक इमोशन म्हणू आपण, जे काही तयार होतं ते म्हणजे आनंद, असं सायकॉलॉजीमध्ये म्हणलं गेलं आहे. मानसशास्त्र असं म्हणतं की आता बघा की खूप जणांची वृत्ती ही आनंदी असते. माझ्या परिचयामध्ये एक जण आहेत की त्यांना खूप दुःख आहेत, म्हणजे अगदी लहानपणापासून त्यांचं वय आता मला वाटतं 70 वगैरे आहे. त्या इतक्या कालावधीत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप दुःख भोगली आहेत, पण ते कायम आनंदी असतात. आता ही झाली त्यांची कायम आनंदी राहण्याची वृत्ती. मग ही वृत्ती कशी डेव्हलप करायची ते आपण आता थोडंसं बघूयात. आता बघा, मी इथे डॉक्टर म्हणून इथे बसली आहे आणि समोरच्या पेशंटला काही वेदना होती आहे, म्हणजे वेदर इट इज ऑर्गॅनिक ऑर सायकोसोमॅटिक, म्हणजे ते खरंच सायकोसोमॅटिक आहे का ऑर्गॅनिक आहे, म्हणजे काही डिसीज आहे त्याला की जो सायकोसोमॅटिक नाही, म्हणजे ज्याच्याशी मनाशी काही संबंध नाही आहे, पण तरीसुद्धा त्याला वेदना आहे. तर ह्या वेदनेवर मी इथे औषध द्यायला बसली आहे, पण मी त्याला असंही सांगते की औषध घे पण आनंदी राहायचा प्रयत्न कर. म्हणजे काय तर आनंदाने हे औषध घे. नाहीतर काही वेळा काय होतं की आपण जे औषध डॉक्टर आपल्याला देतात ते आपण आनंदाने नाही घेत, बळजबरीने घेतो, घ्यायचं आहे म्हणून घेतो. तर ते सुद्धा आनंदाने औषध घेतलं पाहिजे.
आता इथे थोडंसं हे का बोलले की आपण जेव्हा असं म्हणतो आहे, म्हणजे मी असं जेव्हा पेशंटला म्हणते की स्टे हॅपी ऑलवेज, कायम आनंदी राहा, नको ना त्या दुःखाचा विचार करू. तर खरोखरच मी जेव्हा असं सांगते पेशंटला, माइंडफुल मेडिटेशनमध्ये सुद्धा असं सांगितलं जातं की आपण त्याचाही विचार या कट्ट्यावर केलेला आहे की बी इन प्रेझेंट, आपण ॲक्सेप्टन्स ह्याचाही विचार केलेला आहे, स्वीकृती, स्वीकार. तर जेव्हा आपण बी इन प्रेझेंट म्हणजे माइंडफुल माइंड सेट करण्यासाठी, म्हणजेच प्रेझेंट टेन्समध्ये जगण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करायच्या आहेत ते आपण तर अभ्यासतच आहोत. पण हे जेव्हा आपण हे वाक्य सतत जेव्हा उच्चारतो किंवा आपल्याला सांगितलं जातं ऑटो सजेशनमध्ये की मी आनंदी आहे, असं लिहून काढ, 10 वेळा लिही. नामस्मरण करतात लोक, जप म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम किंवा कुठल्याही मंत्राचा जप लिहून काढतात 101 वेळा 21 वेळा. तर हे जेव्हा लिहून काढतो आपण तेव्हा आपली त्या लिहिण्याच्या शक्तीबरोबर आपलं चिंतन होतं, मनन होतं आणि ती जी संवेदना आहे, ती जी जाणीव आहे ती आपल्या मेंदूपर्यंत जाते आणि मग मेंदू त्या गोष्टीला तयार होतो. तयार होतो म्हणजे काय, मेंदू पण त्याचा स्वीकार करतो, त्या थॉटचा स्वीकार करतो. आणि आपण हे शिकलो आहोत की एक जर का थॉट जर का आपण 17 सेकंद घेतला तर त्या विचारांपर्यंत आपली संवेदना पोचते आणि तोच विचार जर का आपण 68 सेकंद ठेवला तर त्याची जाणीव आपल्या नर्वस सिस्टीममध्ये पॅरासिम्पथॅटिक आणि सिम्पथॅटिक जे सिस्टीम आहे तिथून आपल्या मेंदूपर्यंत जाते आणि मेंदू नंतर त्या गोष्टींवर विचार करून पुढच्या गोष्टी सक्रिय व्हायला लागतात असं आपण म्हणूयात. म्हणजे जाणीव व्हायला लागते, अवेअरनेस व्हायला लागतो असं आपण म्हणू शकतो. आणि तोच विचार जर का आपण 21 दिवस ठेवला तर तो आपला संस्कार बनायला लागतो. हे सायन्सनी आता प्रूव्ह केलेलं आहे. आणि तोच एक विचार आपण सलग 3 महिने जर का आपल्या मनामध्ये ठेवला की आय एम हॅपी, मी आनंदी आहे, तर तो आपला संस्कार कायमचा बनतो. आता तुम्ही मला असा प्रश्न विचाराल की मॅडम तुम्ही आत्ता मगाशी सांगितलं की काही जण कायमच आनंदी वृत्तीचे असतात, तर त्या आनंदी वृत्तीच्या लोकांनी हा अभ्यास केलेला आहे का हो? तर काही जणांनी हा अभ्यास केलेला असतो आणि काही जणांनी केलेला नसतो. मग काही जणांनी अभ्यास केलेला असतो ते या इथपर्यंत येऊन पोचतात, म्हणजे मी आनंदी आहे ही त्यांची वृत्तीच बनते. पण ज्यांनी अभ्यास केलेला नाही आणि तरीसुद्धा ते आनंदी असतात, तर असं का बरं? तर त्याचं कारण थोडंसं वेगळं आहे की ते आपण संस्कार हे 6 प्रकारचे असतात. तो थोडासा विषय वेगळा आहे, आपण नंतर कधीतरी याच्यावर बोलूयात. पण तो संस्कार जो आहे, आनंदी वृत्तीचा जो संस्कार आहे, तो त्या व्यक्तीला जन्मापासून, म्हणजे जर का आपण सोल कॉन्शियसनेसच्या भाषेमध्ये विचार केला तर त्या आत्म्यामध्ये ही आनंदी वृत्ती त्याच्या आधीच्या जन्मापासून तो घेऊन आलेला आहे आणि ती त्याची कंटिन्युटी आहे. म्हणून तो कायमच आनंदी आहे, त्याला शिकायला नाही लागलं. पण आता इथे बघा म्हणजे असं नाही आहे, आपण प्रयत्नशील आहोत. इथे पुन्हा एकदा सायकॉलॉजीनुसार एक सांगितलं जातं की जो माणूस म्हणजे जी व्यक्ती प्रयत्नशील असते, म्हणजे मी आता एखाद्या पेशंटला सांगितलं की तू असं लिहून काढ, एक कागद घे, पेन्सिल घे, डायरी मेंटेन कर आणि मी हॅपी आहे, मी आनंदी आहे, हे रोज लिहून काढ. ओके, तेव्हा तो लिहायला सुरुवात करतो. हा प्रयोग मी स्वतः पण केलेला आहे
आणि त्याचा चांगला परिणाम माझ्यावर पण झालेला आहे. तो आपण कधीतरी नंतर मी सांगीन माझा स्वतःचा अनुभव. पण त्यांनी काय होतं की प्रयत्न केल्याने आपल्यामधले जे हॅप्पी हार्मोन्स आहेत ते वाढायला लागतात आणि म्हणजे ती आनंदी वृत्ती आपली हळूहळू वाढायला लागते आणि आपण त्या आनंदापर्यंत पोचतो. आता दुसरं आपण इथे एक बघूयात. मी आनंदी आहे हा विचार मी त्या पेशंटला सांगितलं, पण तो पेशंट समोरून मला सांगतो माझ्यासमोर बसून, मॅडम असं माझ्या आयुष्यामध्ये आत्ता घडलं आहे, मला अपयश आलं आहे, मला म्हणजे काहींच्या घरामध्ये मृत्यू झालेला आहे, काहींना फिनान्शियल लॉस झालेला आहे, व्यक्तींचा लॉस झालेला आहे, काहींच्या समोर अशी एक काही परिस्थिती आली आहे की त्याच्यानुसार त्यांना दुःख झालेलं आहे, उदास झालेली आहेत लोक, पेन आहे. तर मग मी तरी या स्टेजवर म्हणजे तरी या परिस्थितीसमोर मी आनंदी आहे असं कसं म्हणायचं? कारण मला नाही जमत. मी आनंदी आहे हे मी बळजबरीने म्हणू शकत नाही. खरं आहे, म्हणजे मी सुद्धा जेव्हा स्वतःचा विचार करते, म्हणजे मी विचार केला होता असा की मला जेव्हा कधी दुःख झालं होतं तेव्हा मी नुसतं असं लिहून काढलं की मी आनंदी आहे, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे. तर असं खरंच मला आनंद होतो का हो? तर होतो बरं का, होतो, पण तो क्षणिक असतो, ते कायम टिकणारा नसतो. मग आता त्यामध्ये आपण काय करायचं? खरं तर आपण हा अभ्यास केलेला आहे बरं का आधी, पण त्याची रिव्हिजन आपण परत होती असं बघूयात, म्हणजे असं म्हणूयात. जेव्हा एखादं अपयश, दुःख आपली पचवण्याची तयारी नसते, म्हणजेच काय बघा की ते दुःख, ती परिस्थिती किंवा तो प्रसंग की ज्याने आपल्याला दुःख झालं आहे त्याच्या जेव्हा आपण 100% स्वीकार करत नाही आणि त्याचंही आपण चिंतन करायला पाहिजे ना की आपल्याला हे दुःख का होतं आहे, बरोबर की नाही? आता इथे तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल एक पेशंटचा मी तुम्हाला अनुभव देणार आहे आज, की माझ्याकडे एक पेशंट आहे, त्यांच्या घरात म्हणजे त्या व्यक्तीचा मुलगा गेला आहे, तरुण मुलगा आहे, नो डाऊट अबाउट इट की प्रचंड दुःख आहे. ते म्हणजे त्या मुलाची जागा, ती पोकळी न भरून येण्यासारखं दुःख आहे. पण आणि आता आपण इथे काय म्हणतो की काळ हे उत्तम औषध आहे मॅडम ह्याच्यावर, जसा काळ पुढे जाईल तसं ते दुःख हळूहळू विसरत जाईल. पण नाही, कधीकधी त्या पेशंटच्या बाबतीमध्ये असं होतं आहे की ती दुःख विसरूच शकत नाही आहे. मग त्याचा परिणाम म्हणून तिचं BP वाढतं आहे, तिची इन्सॉम्निया होतं आहे, तिला स्लीप डिस्टर्बन्स येत आहेत. हे झाले सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. आपला इथे मूळ मुद्दा काय आहे की आपल्याला आनंदी राहायचं आहे. मग आता इथे या पेशंटनी मी तिला समजावून सांगते आहे की हे आता थोडंसं स्वीकार, ॲक्सेप्ट कर की आपला मुलगा आपल्याबरोबर नाही आहे. पण त्याच्यातलं जे ज्ञान आहे की ते म्हणजे स्वीकार की ते जे मूल आहे, तो जो मुलगा आहे तिचा, तो तिच्याबरोबर नाही आहे. हे जेव्हा तिचं मन स्वीकारतं आणि एकदा का स्वीकार आला की परिस्थितीशी लढा देण्यासाठी ते मन तयार होतं. पण त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर आपण प्रयत्न करायला पाहिजे. डॉक्टरांचं औषध देतात मनावर, पण आपण पण त्याच्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे, हो की नाही? आणि मग प्रयत्न काय करायचा आहे तर लिहून काढायचं आहे. आपल्याला आनंदी आपण का नाही आहोत त्याच्या अपोजिट, आनंदी अमुक 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 रिझन, आपले ते रिझन्स त्याची लिस्ट लिहून काढायची. मला एक टार्गेट ठेवायचं, लिहून काढणं. आज हा अभ्यास आहे, या कट्ट्यावर दिलेला हा अभ्यास आहे की मी हॅपी का नाही आहे. तर त्याचा एक डायरी घ्यायची, एक फुलस्केप घ्यायचा, त्याच्यावर लिहायला लागायचं की
दीज आर ऑल रिझन्स की मी अनहॅपी आहे. मग ते रिझन जेव्हा आपल्याला कळतील, त्याचा जेव्हा आपण स्वीकार करू, मग तो स्वीकार करून पुढचा अभ्यास असा आहे की म्हणजे तो उपचार आहे आपल्या, ती ट्रीटमेंट आहे की फोकस ऑन सोल्युशन. डोंट फोकस ऑन प्रॉब्लेम्स, फोकस ऑन सोल्युशन. मग ते आपण सॉर्ट आऊट करायचे आहेत. एक एक छोटं घ्यायचं आहे. आपण EFT शिकलेलो आहोत. काही पेशंटला मी EFT शिकवते, इमोशनल फ्रीडम टेक्निक. त्या EFTमध्ये असंच आहे की आपण आधी ॲक्सेप्ट करायचं आहे. नुसतंच मी आनंदी आहे, सोशल मीडियावर खंडीभर मेसेज येतात, आनंदी राहा, आनंदासाठी अमुक करा, आनंदासाठी तमुक करा. पण अहो, तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. आपण स्वतः फाइंड आऊट करायचं आहे. तो आनंद आपल्याकडेच आहे, पण आपल्याला काखेत कळसा आणि गावाला वळसा, आपण तो गावभर शोधत येतो. म्हणून मनन शक्ती इथे कार्यरत करायची आहे. त्याच्यासाठी आपण लिहायला लागायचं आहे की, आणि मग जर का समजा आपल्याला वाटलंच तर आपल्या मित्रमैत्रिणी आहेत, आपले आईवडील आहेत, आपल्या वडीलधारी मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू शकतो. ते आपल्याला हेल्प करू शकतात हे सॉर्ट आऊट करण्यासाठी, म्हणजे दुःखातनं बाजूला होऊन स्वीकारण्यासाठी आणि स्वीकारून ते सोल्युशनकडे फोकस करण्यासाठी. आणि अगदीच जर का असं वाटलं तर काउन्सिलरसुद्धा आहेत आणि मग नंतर सायकॅट्रिस्ट पण आहेत. पण आपल्या विचारांवर अटेन्शन द्यायचं आहे आणि त्याच्यासाठीच आपण नुसतंच मी आनंदी आहे हे वाक्य जेव्हा आपण लिहितो, ते लिहिताना आपण वास्तव जे आहे खरं त्याचा आधी स्वीकार करायचा आहे. आणि ते वास्तव जर का स्वीकार नाही केला ना, तर आपण आनंदी नाही राहू शकत. बघा पटतंय का? आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर या गोष्टींविषयी बोलणार आहोत. तर आजपासून आपण एक डायरी मेंटेन करणार आहोत. माझं 1 महिन्याचं 3 महिन्याचं टार्गेट आहे की मी आनंदी आहे, याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. चला आपण लिहायला लागूयात, एक डायरी मेंटेन करूयात. बघा माझे हे विचार पटतात का तुम्हाला? आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना सांगते आहे की आपण या कट्ट्यावर कायमच आनंदी राहणार आहोत. कारण आपल्या मनात सकारात्मक विचार आणि चेहऱ्यावर स्मित हास्य हे आपलं स्लोगन आहे. आणि चेहऱ्यावर स्मित हास्य येण्यासाठी आपल्या मनातले सकारात्मक विचार हे खूप आवश्यक आहेत. त्यामुळे अटेन्शन प्लीज, विचारांवर लक्ष द्या आणि निगेटिव्ह विचाराला तर तो काढून फेकून द्या. आधी त्याचा स्वीकार करा की हो, हा निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, त्याचं फाइंड आऊट करा, तो स्वीकारा. मग फोकस ऑन सोल्युशन. मग त्या सोल्युशनकडे फोकस केलं तर आपले प्रॉब्लेम्स हळूहळू कमी व्हायला लागतील आणि आपण त्या शाश्वत आनंदापर्यंत नक्कीच पोचू. सो ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद.